सहकार आयुक्त व निबंधक हे सहकार क्षेत्राचे सर्वोच्च अधिकारी आहेत. सहकारी संस्था कायदा आणि नियम यानुसार निबंधकाला कार्य करावे लागतात. निबंधक हे सहकारी संस्थांतील प्रशासकीय पद विविध स्तरावर असते. सहकारी चळवळीचा विकास जोमाने होण्यासाठी व सहकारी चळवळीला योग्य दिशा मिळावी म्हणून निबंधक हे पद महत्त्वाचे असते. निबंधकाला विविध प्रकारची कार्य करावी लागतात. त्यामध्ये आपणास सहकार आयुक्त व निबंधकाची कार्य पाहत असताना या कार्याची विभागणी आपण 3 प्रकारात केलेली आहे. पहिलं वैधानिक कार्य, दुसरं नियंत्रणात्मक कार्य आणि तिसरं विकासात्मक कार्य. यातील आपणास वैधानिक कार्य पाहत असताना संस्थेची नोंदणी करणे, पोटनियमांना मंजुरी देणे, नोंदणीचा दाखला देणे, सभासदत्वास मंजुरी देणे, सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणे, सभाचे आयोजन करणे, संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे, न्यायनिवाडा करणे, संस्थेचे एकत्रीकरण किंवा विभाजन करणे, अशा कार्याची माहिती पाहता येईल. त्यामधील पहिलं कार्य आहे नोंदणी करणे. निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जेव्हा एखादी संस्था नोंदणीसाठी अर्ज करते अशावेळी निबंधक अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राची तपासणी करून संस्थेची सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याची खात्री पटल्यास अशा संस्थेची नोंदणी आपल्या कार्यालयातील नोंदणी पुस्तकात नमुना ब मध्ये करून त्या सहकारी संस्थेला नोंदणीचा पुरावा म्हणून नोंदणीचे प्रमाणपत्र देतो. वैधानिक कार्यामधलं दुसरं कार्य आहे पोटनियमास मंजुरी देणे. पोटनियमाला उपविधी असे सुद्धा म्हणतात. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या म्हणजेच उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. संस्थेच्या कारभाराचे स्वरूप, समितीची निवड, कर्ज देण्याघेण्याची पद्धती, हिशोब पद्धती इत्यादी बाबतचे नियम पोटनियमात दिलेले असतात. निबंधक पोटनियम सहकारी कायद्यातील धरून असल्याची खात्री करून त्याला मान्यता देत असतो. गरज भासल्यास त्यात सुधारणा सुचवून पोटनियमाला मान्यता दिली जाते. तसेच काही कारणास्तव संस्थेने पोटनियमात बदल केले असल्यास ते पोटनियम कायद्यानुसार असल्याची खात्री पटल्यास निबंधक त्या बदलाला सुद्धा मान्यता देण्याचे कार्य करतो. वैधानिक कार्यामधलं तिसरं कार्य आहे नोंदणीचा दाखला देणे. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर व पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतो. या दाखल्यावर म्हणजेच प्रमाणपत्रावर सहकार आयुक्त व निबंधकाची सही व शिक्का असतो. हे प्रमाणपत्र म्हणजेच दाखला संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. वैधानिक कार्यामधलं चौथं कार्य आहे सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व हे सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जर एखादी सहकारी संस्था एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल व ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असेल तर अशा व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. वैधानिक कार्यामधलं 5वं कार्य आहे संस्थांचे वर्गीकरण करणे. निबंधकाला सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. सहकारी संस्थेचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँका, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समावेश करण्याचा अधिकार सुद्धा निबंधकाला आहे. वैधानिक कार्यामधलं 6वं कार्य आहे सभाचे आयोजन करणे. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलावल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचे कार्य आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच आवश्यकता असल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलवण्याचे कार्यही सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. त्यानंतर 7वं कार्य आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरिता निबंधक मान्यता देतो. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक काही शर्तीच्या आधारे परवानगी देतो. त्यानंतरचं कार्य आहे न्यायनिवाडा. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका पार पाडून
न्यायनिवाड्याचे कार्य करतो. यासाठी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन उपलब्ध पुरावे विचारात घेऊन निपक्षपातीपणे निबंधक न्यायनिवाडा करतो. त्यानंतरचं कार्य आहे संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणे. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकारी चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे चालत नसेल, अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. त्यानंतर वैधानिक कार्य झाल्यानंतर आपण नियंत्रणात्मक कार्य पाहूया. नियंत्रणात्मक कार्यामध्ये निबंधकाला प्रशासकीय कार्य, हिशोब तपासणीबाबतची कार्य, आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य, दोषी संस्थेविरुद्ध कार्यवाही करण्याचे कार्य आणि शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचे कार्य करावे लागते. त्यामधील पहिले कार्य आहे प्रशासकीय कार्य. राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख या नात्याने राज्यातील सहकारी संस्थेचे कामकाज हे सहकारी कायदा व नियमानुसार चालविले जात आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला पार पाडावे लागते. सहकारी संस्थांमधून पैशाच्या अफरातफरीसारखा वाईट प्रवृत्तीचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून निबंधक कठोर प्रशासक असला पाहिजे. नियंत्रणात्मक कार्यामधलं दुसरं कार्य आहे हिशोब तपासणी करणे. सहकारी संस्थेची हिशोब तपासणी दरवर्षी होणे बंधनकारक असते. निबंधक मान्यताप्राप्त हिशोब तपासणीसाकडून सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करून घेतो. संस्थेचे जमा खर्च, हिशोब पुस्तके, बँक खाते पुस्तिका, मालमत्ता इत्यादी बाबी तपासल्या जातात. वैधानिक हिशोब तपासणीमध्ये काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त करून घेण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. अशा रीतीने हिशोब तपासणीद्वारे सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य निबंधक करीत असतो. त्यानंतर नियंत्रणात्मक कार्यामधलं तिसरं कार्य आहे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण. निबंधक हे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात कारण आर्थिक व्यवहारामध्ये गैरप्रकार, अफरातफर होण्याची जास्त शक्यता असते. त्याकरिता निबंधक आर्थिक गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवतात. कायद्यात आवश्यक तरतुदी करून सहकारी संस्थेच्या कर्ज गुंतवणुकीवर निर्बंध घातले जातात. चौथं कार्य आहे दोषी संस्थेविरुद्ध कार्यवाही करणे. एखादी सहकारी संस्था सहकारी कायदा व तरतुदीचे पालन करीत नसेल किंवा सहकारी योजनांची अंमलबजावणी करीत नसेल तर अशा दोषी संस्थेच्या विरुद्ध निबंधक कार्यवाही करू शकतात. ही कार्यवाही दंडात्मक असू शकते. वेळप्रसंगी एखाद्या संस्थेची नोंदणी देखील निबंधक रद्द करू शकतात. त्यानंतर नियंत्रणात्मक कार्यामधलं पाचवं कार्य आहे शासकीय धोरणाची अंमलबजावणी. जनतेच्या विकासासाठी शासन जी धोरणे ठरवितात किंवा विकास कार्य हाती घेतात अशा कामात सरकारच्या योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत कार्य करण्याचे काम निबंधकाला करावे लागते. त्यानंतर विकासात्मक कार्य करीत असताना सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे, सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे, कर्जवसुलीला चालना देणे आणि सभासदाला शिक्षण व प्रशिक्षण देणे अशी कार्य करावी लागतात. यामधलं पहिलं कार्य आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. राज्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. ते राज्यातील सर्व सहकारी संस्थांची देखभाल करतात, त्यांना मार्गदर्शन व मदत करतात. एक चांगला नेता ज्याप्रमाणे आपल्या लोकांना विकासाच्या मार्गावर पुढे नेतो त्याप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करून सर्व सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर नेतो. विकासात्मक कार्यामधलं दुसरं कार्य आहे सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थांना आपला कारभार चालविताना अनेक समस्या येतात. अशा समस्याचे वेळीच निराकरण करण्याकरिता सहकारी संस्थांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थितपणे चालवण्याकरिता देखील मदत करावी लागते. विकासात्मक कार्यामधलं तिसरं कार्य आहे सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थांना बऱ्याच वेळा तांत्रिक मार्गदर्शनाची गरज असते. उदाहरणार्थ सहकारी संस्थेची नोंदणी, हिशोब तपासणी, सभाचे आयोजन, अध्यक्ष व व्यवस्थापन समिती इत्यादीबाबत अधिकाराबाबत तांत्रिक सल्ल्याची गरज असते. अशावेळी योग्य तांत्रिक सल्ला देऊन संस्थेच्या विकासाच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. विकासात्मक कार्यामधलं चौथं कार्य आहे सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. सहकारी संस्था ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेल्या असतात. त्यांचे भांडवल अपुरे असते.
ही त्यांची मुख्य समस्या असते. अशावेळी निबंधक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या संस्थांना मदत करण्याचे कार्य करतो. सहकारी संस्थेच्या विकासाकरिता आर्थिक सहाय्य आवश्यक असते. अशी मदत सहकार क्षेत्र किंवा बँकाकडून मदत मिळवून देण्याचे कार्य आयुक्त व निबंधकाला करावे लागते. 5वं कार्य आहे कर्ज वसुलीला चालना देणे. सहकारी संस्था आपल्या सभासदाला कर्ज पुरवण्याचे कार्य करतात, परंतु त्यापैकी काही सभासद घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करीत नाहीत. त्यामुळे अशा सहकारी संस्था आर्थिक संकटात येतात. त्याकरिता सहकार आयुक्त व निबंधक वसुली अधिकारी नेमून अशा संस्थेच्या कर्ज वसुलीस चालना देतात व पर्यायाने सहकारी संस्थेला आर्थिक संकटातून वाचवतात. त्यानंतर विकासात्मक कार्यामधलं 6वं कार्य आहे सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. संस्थेतील बहुतेक सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती नसते. त्यामुळे संस्थेची माहिती व संस्था चालवण्याचे संपूर्ण ज्ञान त्यांना नसते. आयुक्त व निबंधक सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. त्या दृष्टीने प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानाचे आयोजन करून प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. त्यानंतर आपणाला सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार व जबाबदाऱ्या पाहता येतील.